मात्र वावे संघाला कौतुक करावं लागेल. ज्या 18 चेंडूमध्ये 44 धावांचं आव्हान दिलं त्याचा पाठलाग मात्र रोशनच्या नेतृत्वाखाली रोशननं 5 चेंडूच्या समाचार घेऊन 18 धावांचं योगदान दिलं. रोशनचं कौतुक करावं लागेल. गरज कमिटीचे मला या ठिकाणी सदस्य सांगतायत नो डाऊट या सामन्याचा खरावल्याने वावे संघामध्ये जो दुसरा बेहतर सामना झाला त्या सामन्यासाठी सामनावीर म्हणून कोणताही या ठिकाणी प्रश्न होत नाहीये. मॅन ऑफ द मॅच साठी मी बोलवतोय वावे संघाचा या ऑलराऊंड खेळाडूला. मॅन ऑफ द मॅच रोशन. आताचा जो सामना झाला त्या सामन्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय सामनावीर रोशनला, ज्यानं एक षटक हाताळलं, ज्यानं आपल्या या षटकामध्ये 2 खेळाडूंना मात्र तंबूचा आसरा दाखवला आणि आपल्या 5 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी केली. असा हा एक अनुभवी खेळाडू वावे संघाचा, ज्याचं स्पोर्ट्सचं शॉप आहे, तोच खेळाडू मात्र रोशनने येऊन या ठिकाणी आपला सामनावीराचा किताब या ठिकाणी स्वीकारायचा आहे. जातो मैदानाकडे. दुसरा फेरीचा अखेरचा सामना. हा मात्र चेंडू जातोय, एक धाव मात्र पूर्ण झेल मात्र सुटतोय, एक धाव पूर्ण होते. संघाचा श्री गणेश होतोय, एक धाव ज्यामध्ये संघाच्या खातं ओपन होतोय. धाव संख्या होते 1 चेंडूच्या खेळीनंतर 1. कोलंबे संघाकडून अमोलानी अनिकेत हा मात्र गोलंदाज कशा पद्धतीने ह्या सलामीला जोडून थांबवतोय. चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर विसावतोय. एक्स्ट्राच्या हातामध्ये मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. कोणते धाव कोण नुकसान नाही. पंच मात्र त्या ठिकाणी अवांतर म्हणून घोषित करतायत. 2 हात मात्र उंचावून अवांतर घोषित करतायत. अमोल मात्र आपल्या फलंदाजाला सांगतोय हा चेंडू अवांतर आहे, कोणतीही चूक करण्याची गरज नाही आहे. 1 धाव मात्र निश्चित होते. संघाला मात्र 1 धावाची भर पडते. संघाची धाव संख्या होते ती 1 चेंडूच्या खेळीनंतर 2 धावा. पुढचा चेंडू हा मात्र चेंडू सहज ट्रॅव्हल होते एसटीच्या हातामध्ये. अवांतर चेंडूची मात्र सांगता होते. कलामजे संघासमोर मात्र अशा पद्धतीने अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं सहज सोपं नाही. अशा पद्धतीने गोलंदाजी करतो हा आर्यन तामाणे संघाकडून. मी गाला संघाच्या या ठिकाणी प्रकाशजी पोलीस पाटील यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. हा मात्र चेंडू होतो ट्रॅव्हल, 1 धाव मात्र मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अचूक टप्प्याच्या गोलंदाजीवर मात्र त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण मात्र सजवलं होतं. क्षेत्ररक्षणामधून मात्र खराबी होते. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या होते ती 2 चेंडूच्या खेळानंतर 3 धावा. फलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतं अमोल, ज्यानं माणगाव तालुक्यामध्ये आपल्या पंचकोशमध्ये माणगाव तालुक्याच्या सर्व भागामध्ये आपला दरार निर्माण केला. हा मात्र अमोल चेंडूचा मात्र समाजाचा चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. धक्का म्हणावा लागेल मात्र झेल होतोय का आणि पहिला फलंदाज गारद होतोय कलामजे संघाचा. अमोल मात्र आपल्या खेळीची परिपूर्ण करतोय आणि डगआउट मध्ये मात्र विसावतोय अमोल, ज्याची अपेक्षा होती अमोलला. स्ट्राईक रोटेट करून मात्र संघाला आपण या षटकामध्ये थांबवायचं होतं. मोठे फटके खेळायच्या नादामध्ये मात्र अमोल मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का कलामजे संघाला अमोलच्या रूपामध्ये, ज्या फलंदाजानं या तालुक्यामध्ये मात्र हंगामा केला होता. सातत्यानं 2 ते 3 वर्ष या आपल्या तालुक्यामध्ये या अमोल सारख्या फलंदाजानं नेहमीच आपली ताकद दाखवली.
हा मात्र तंबूचा रस्ता नापतोय. चलते मनीष, 1 डाउन का बैटर जो मनीष अपने टीम के लिए जिस तरह हार संभालते हुए अच्छी बल्लेबाजी करते हुए कोलंबिया टीम के लिए किस तरह बल्लेबाजी करना होगा, अपने टीम के लिए कुछ करना होगा इस गेंद के लिए. अंपायर ने इस गेंद को जहर का गेंद नापा और वाइड के रूप से रन में बढ़ा दिया और रन का कोलंबिया टीम का स्कोर हो पहुंच चुका है 4 रन. अभी तक 3 गेंद का मुकाबला हो चुका है. 3 गेंद के बाद एक बल्लेबाज अपने डगआउट में इस गेंद को खेला. मिड ऑफ के क्षेत्र में गेंद जा रही है लेकिन दूसरा बल्लेबाज पॉइंट के क्षेत्र में डगआउट में जाते हुए मनीष बिना खाता खोला अपने डगआउट में जाते हुए पेविलियन का रास्ता नापते हुए ताजा खबर देते हुए 5 गेंद का मुकाबला हो चुका है. 2 बल्लेबाज डगआउट में 5 गेंद के ऊपर 4 रन का जो अभी स्कोर हो चुका है कोलंबिया का. एक महान टीम है कोलंबिया जैसी महान टीम. चलते मैदान के और अच्छी बल्लेबाजी और गेंदबाजी का इस गेंद के ओवर यॉर्कर लेन की गेंद तामनी की ओर से अच्छी गेंदबाजी आर्यन की और पहले गेंद का अंजाम हो चुका है. पहले गेंद के पहले ओवर में पहले ओवर का खात्मा हो चुका है. स्कोर हो चुका है 4. 2 बल्लेबाज डगआउट में. एक महान टीम कोलंबिया जैसी महान टीम जिसके ऊपर राज जैसा अच्छा गेंदबाज और एक महान बल्लेबाज जो अमल वाड़वल के रूप में उस टीम की जैसी हालत जो पावर प्ले के ओवर में जो तामाने की टीम की सराहना करनी होगी. अच्छी गेंदबाजी करते हुए तामाना टीम. सेकंड राउंड का जो लास्ट मैच चलता हुआ तामाने और कोलंबिया के बीच अच्छी गेंदबाजी का आर्यन ने की जिस ओवर में नफीतुल्लाह गेंदबाजी की 4 रन खर्च किया और 2 विकेट का पतन. गेंदबाज का नाम चलते मैदान का इस गेंद को खेल दिया थर्ड का क्षेत्र में गेंद जा रहा है बाउंड्री के लिए 4 रन के लिए लेकिन अच्छी गेंद वहां पर फील्ड 2 रन अपने टीम के लिए 2 रन के साथ टीम के लिए स्कोर पहुंच चुका है 6 रन के लिए. कोलंबिया और तामाने दोनों टीम ने अपना एक एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स में जो पर्सनल अवार्ड रहेंगे बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर और मैन ऑफ द सीरीज मैन ऑफ मैच इसके नाम चुने जाएंगे. इस गेंद को खेले थर्ड मैच है लेकिन अंपायर ने अपने उंगली आसान से वाइड अतिक्रमण से यहाँ पर 7 रन. तामाने टीम आपला एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. हा मात्र गोलंदाज या ठिकाणी चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू होईल सीमा पार 6 धावांसाठी. 6 धावांच्या संघाची धावसंख्या होती ती 13 धावा. तामाने संघाचा एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. वैयक्तिक बक्षीस वितरण करण्यासाठी आमच्या घरा संघाला मात्र अडचणी होतील. भूषण या नावानं मात्र गोलंदाजी करताना दिसत नाहीये. आपल्या नावाला नावलौकिक करावं लागेल भूषणला. वेगावर मात्र स्वार होता हा भूषण. चेंडूची मात्र कशा पद्धतीने खेळ करतो. हा चेंडू मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. पहिल्या चेंडू मध्ये मात्र
नक्कीच षटकार मारला असेल, मात्र पुढचा चेंडू हा माझा असेल हा मात्र इशारा दिला भूषणनं. फलंदाज मात्र तंबूचा आसरा दाखवला. कलमच्या संघाला तिसरा धक्का म्हणावा लागेल. दुसऱ्या षटकामध्ये गायक संघाकडून चांगलं आयोजन. श्री शिवछत्रपती ग्रामीण असोसिएशन माधवन या ठिकाणी या सपाट पाटा मैदानावर या ठिकाणी या जाऊ मैदानावर चांगल्या पद्धतीने आयोजन होतोय. गायक संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. त्यांच्या पाठीमागे चांगलं योगदान आहे माननीय सुभाष शेठ केकाणे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा आमचे मित्र अजय सिंह नाडकर, पोलीस पाटील असतील यांचं या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. हा चेंडू मात्र ड्राइव्ह होते सीमारेषेच्या बाजूने, एक मात्र पूर्ण होते. संघाची धावसंख्या होते ती 14 धावांनी पोहोचून ठेवलंय संघाला. तामाणे आणि कलमजा या संघामध्ये द्वंद्व युद्ध बघावं मिळालं आपल्या मैदानावर. प्रकाशजी पाटील असतील चांगल्या पद्धतीने आपल्या या सर्व सहकार्याने या योगदान दिलेल्या स्पर्धेसाठी. हा मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल, स्ट्रेट ड्राईव्ह केला, चेंडू जातो सीमारेषेच्या बाजूने, एकदम मात्र पूर्ण सहजरित्या पूर्ण करतात. एकदम संघाची धावसंख्या होती ती 15 धावा. एक 3 षटकांमध्ये 50 ते 60 धावांचं आव्हान देणारा हा संघ आज मात्र ठेपाळतोय. कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतोय ही नामोशकी म्हणावी लागेल कलम संघासाठी. स्फोटक फलंदाजी नेहमीच वाह केली जाते. हा मात्र चेंडू थर्ड मॅच क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. 4 धावांच्या संघाची धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19. आपल्या भागातील युवा नेतृत्व जे अजयसिंह नाडकर लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून घडामोडी त्याच्या रूपानं नेहमी दाखवत असतात. आज पूर्ण वेळ आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी पूर्ण वेळ देत आहेत. मी नक्कीच या मित्राला धन्यवाद देईल. गावच्या पोलीस पाटील असतील, सर्व आजी माजी श्रेष्ठ नागरिक असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा पार पडते. जायतो मैदानाकडे दुसऱ्या फेरीतला हा 4था सामना जो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. तामाणे आणि कलमजे संघाची पहिली पारी होते. 2 षटकामध्ये 19 धावा पूर्ण केल्यात. अखेरचा षटक हाताळतोय हा मात्र चेंडू हवेमध्ये विसावतोय. 3 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे होतात. गोलंदाज मात्र 2 धावा मात्र पूर्ण होतात. 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या होत होती 21 धावा. तामाणे संघाकडून निर्णायकांना अंतिम षटक हाताळतो हा नीतो. निजामपूर सारख्या मैदानावर ज्यानं चांगली गोलंदाजी केली तो सनसोडी गोलंदाज. हा मध्ये चेंडू एसटी उद्ध्वस्त करतो. थोड लेग स्टंप मात्र उखाडून नेतोय आणि फलंदाजाला तंबूचा आसरा दाखवतोय. तू करतो, फलंदाज मात्र तंबूचा आसरा लागतोय. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा अशा पद्धतीने गोलंदाजी करतो हा मात्र नेतो. निजामपूर सारख्या स्पर्धेमध्ये सनसवाडी संघानं योगेश पवारच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी चांगले व्यावसायिक खेळाडू असताना रजत मुंडे असेल अशा मातब्बर खेळाडू समोर ज्या सनसवाडी संघातील एका छोट्या खेळाडूनं ज्यानं नामोशकी आले फलंदाज अशा पद्धतीचं क्रिकेट दाखवलं. माझ्या माहितीप्रमाणे या 4 ते 5 आयसीच्या माध्यमातून एखादा व्यावसायिक खेळाडू हा सुद्धा आपल्या भागातून तयार व्हावा आणि एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर जावा आणि आपल्या भागाचं विभागाचं तालुक्याचं नाव त्या ठिकाणी तयार करावं, रोशन करावं. अशा पद्धतीने आयसीचे माध्यम आपल्या खेळाडूनं नक्कीच याची नोंद घ्यावी. नुसतं खेळ हा आपल्या
मैदानात राखून न ठेवता त्या खेळाचा सराव स्पर्धेतील आपलं वाखाणण्याजोगे असलेले आपले कौशल्य हे एक मोठ्या स्तरावर न्यावं. रायगड सारख्या रायगड प्रेम असेल मोठ्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये आपलं नाव लौकिकावर चेंडू कसं पण ट्रॅव्हल करतो हा मात्र चेंडूला मात्र दिशा दाखवली आहे. चेंडू जातो सीमारेषेवर चेंडू सीमा पार चौकार. या 4 धावा संघाची धावसंख्या होत होती. पंचवीस धावा. अजून या अंतिम षटकाचे 3 चेंडू शिल्लक आहे. अमोल मात्र आवाज देतोय की आपल्याला 35 धावांचं आव्हान समोरच्या टीम समोर एक निर्णायक आव्हान असेल. कारण अमोल आणि राज सारखे 2 वेगवान गोलंदाज मात्र कलमजी संघासमोर आहे. हा चेंडू मात्र मलेरिया शॉट चेंडू जातो सीमा पार चौकार. हा मात्र चेंडूला ट्रॅव्हल केलाय. मलेरिया शॉट या फिंट ऑफ शॉट खेळायचा त्या फिंट ऑफची आठवण मात्र झाली इंग्लंडच्या प्लेअरची आणि चेंडू मात्र सीमा पार होतो ट्रॅव्हल होईल चौकाराच्या दिशेनं. 4 धावा. या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या होत होती 29. अखेरचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडू मध्ये किती धावसंख्या उभारतोय कलमजी संघ. एक निर्णायक धावसंख्या उभारावी लागेल. 2 मात्र गोलंदाज मात्र सज्ज आहेत. राज मात्र हवेच्या वेगावर स्वार होतो. हा मात्र कलमजी एक्सप्रेस राज राऊत आणि स्वतः बॉल वाढवेल हे मात्र 2 गोलंदाज मात्र तयार आहेत. फलंदाजांना मात्र आपली कामगिरी बजावावी लागेल. एक 36 आणि 37 धावांचं आव्हान मात्र तामाणे संघासमोर ठेवावं लागेल. मला वाटलं होतं अमल मात्र डगोवरचा शिकार होतोय मात्र फलंदाज मात्र माघारी ते पूर्ण चेंडू मात्र डावल होतो. ट्रेड होतो चेंडू जातो शिवारीच्या बाजूला एकदा पुन्हा दुसरी हा ना करतो दुसऱ्या हानमध्ये चेष्टामध्ये एक पूर्ण होते. एकदा संघाची धावसंख्या होते 30 धावा. 30 धावा. पूर्ण होत आहेत. अखेरचा चेंडू शिल्लक. एक मोठा फटका येण्याची गरज. एक मोठं लक्ष ठेवायचं असेल. एक सरासरीची धावसंख्या ठेवायची असेल. 3 षटक मात्र हाताळायच्या. अखेरच्या चेंडू मात्र सामना ठेवायचा असेल तर चेंडूला मात्र सीमारेषा पार धावायचा असेल या फलंदाजाला. हा चेंडू मात्र जातोय गलीमध्ये होतोय आणि एक धाव पूर्ण हाना करते त्या प्रयत्नामध्ये. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र तंबूचा आसरा होतोय. एक धाव संघाची धावसंख्या होते ती 31 धावा. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. तामाणे संघाला 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. राऊत मात्र अनुपस्थित आहे. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. 18 चेंडू आणि 32 धावा. 32 धावा आणि 18 चेंडू. कशा पद्धतीने डिफेन्स करतो हे संघ. चांगली अशी खेळपट्टी लाभली या भागाला. पंचकोर्शी मध्ये जी खेळपट्टी आहे चारही बाजूला समांतर असे ही खेळपट्टी न भूत न भविष्य. आम्ही बरीच वर्ष पाहिली या भागामध्ये. अशी खेळपट्टी आम्ही पाहिली नाही पण ह्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये ही चांगली खेळपट्टी या भागाला लाभली आहे. नक्कीच कौतुक म्हणावं लागेल. जावळी संघाचं सुद्धा अभिनंदन करावं लागेल. या संघानं सुद्धा या खेळपट्टीसाठी आपलं योगदान दिलं आणि या असोसिएशनने सुद्धा पूर्ण योगदान दिलं. एक मोठी स्पर्धा मार्च मध्ये येऊन घातली आहे. याच्यानंतरचा एक सामना होईल सेमीफायनलचा पहिला सामना
ज्याला अंतिम सामन्यामध्ये धडक मारण्यासाठी एक संधी असेल. दाखणे संघ आणि वाळवे संघ या दोन संघांना आम्ही आमंत्रित करतोय. नाणेफेकीसाठी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. कारण संघानं कौतुक म्हणावं लागेल. या संघाच्या पाठीमागे सर्व ग्रामस्थांचं पाठबळ म्हणावं लागेल. अजितजी असतील, आमचे प्रकाशजी पाटील असतील आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असे आपले गावगावचे ग्रामस्थ असतील, सर्वांच्या पाठबळामुळे ही स्पर्धा या ठिकाणी पूर्णत्वास जाते. अंतिम टप्प्यामध्ये वावे आणि दाखणे संघानं दोन्ही संघाच्या कर्णनायकांना या ठिकाणी उत्तमला या ठिकाणी भेटायचं आहे. पुढचा चेंडू मार्कस्थ होतोय. अमल हा चेंडूची मात्र समाचार घेतो, मात्र फलंदाज मात्र बाद होतोय, मात्र खेळ सोडतोय. अमल मात्र नाराज होतोय. एक सहज सोपा खेळ मात्र आपल्या हातून निसटतोय. कलमजे संघाकडून खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ज्या संघामध्ये राज आणि अमोल ही चांगली अशी सुवर्ण मिलन होणारी जोडी. वैभव संघानं नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा. वैभव संघ जातो मैदानाकडे. पुढचा चेंडू अमोलचा, हा मात्र चेंडू बेसावताय पंच उंच हातात दाखवून इशारा करताय. हा चेंडू मात्र अवांतर आहे. नक्कीच हा या धावांची सांगता होत आहे. एक धाव मात्र खात्यामध्ये जाते. धावसंख्या होते ती 2. नेहमीच माणगावमध्ये परिचित असणारे आमचे दगडूजी नाडकर दादा या ठिकाणी आपल्या संघाला आपल्या गावाला योगदान देते. धन्यवाद दादा. जातो मैदानावर आम्हाला कशा पद्धतीने स्वार होतोय आणि चेंडूची सांगता करतो. थर्ड क्षेत्र जातो, चेंडू स्वार होईल. चेंडू सीमारेषा बाहेर जातो. 1 बाउंस चौकार. या 4 धाव संघाची धावसंख्येमध्ये मात्र भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 6 धावा. अमोलचा मात्र समाचार घेतोय तांबाडे संघ. नेहमीच पाहिलं मी खरबाजीवाडी तांबाडे संघ असेल, सावे संघ असेल, एक घातक स्फोटक असे फलंदाज या संघामध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये चांगले चांगले उदयमुख खेळाडू प्रत्येक असोसिएशन मध्ये चांगल्या पद्धतीने घडतायत. अमोल मात्र स्वार होतोय. कशा पद्धतीने हातात चेंडू आणि हा चेंडू टाकतो, मात्र अचूक टप्प्याची गोंधळी करतो. पहिल्या स्लिप मध्ये चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंस मध्ये विसावतोय. कोणत्याही धावाची सांगता होत आहे, कोणतेही नुकसान नाही. चेंडू मात्र निर्धाव होतोय. तीन चेंडूच्या खेळीने संघाची धावसंख्या होते ती 6 धावा. अमोल मात्र पुढचा चेंडू हाताळतोय. कशा वेळी फलंदाजी करतोय हातावाणी फलंदाज. हा मात्र चेंडू निर्धाव होतोय. अमोलला मात्र नक्कीच धन्यवाद देता म्हणून जेव्हा अनुभव जवळ कौशल्य लावलंय, ज्याच्या अनुभवाची नेहमीच वाहवा केली जाते, ते म्हणलं जातं प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याच्याकडे अनुभव असेल तो नेहमीच पात्र ठरतो त्या आपल्या प्रत्येक शैलीसाठी. तोच हा अमोल वेगावर स्वार होतो. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो. फलंदाज मात्र थांबून ठेवतो, जकडून ठेवतो, बेट करतो. पुढे अमोलचा कशा पद्धतीने चेंडू मात्र हवाल करतो. हा मात्र चेंडू फुलटॉस लाईन चेंडू होतो. मैदानच्या क्षेत्रामध्ये सीमा पार षटकार. या 7 धावांमध्ये संघाची धावसंख्या होती ती 12. एखादा चेंडू मात्र अचूक टप्प्याच्या गोलंदाजीचा नक्कीच समाचार घेतो तांबाडे संघाचा फलंदाज. अमोलने मात्र नक्कीच कौतुकचा आपण गोलंदाजी केली. कौतुक म्हणावं लागेल अमोलचं. मात्र खराब एक चेंडू मात्र खराब त्याने त्या ठिकाणी हाताळला आणि तो चेंडू मात्र सीमा पार होतोय. पहिला पॉवर प्ले अखेरचा षटक हाताळतो अमोल. कशा पद्धतीने हाताळतो मात्र आपल्या संघाला मात्र नेऊन ठेवेल
हा मात्र आठवडे थर्ड क्षेत्रामध्ये चेंडू जाईल ट्रॅव्हल होईल वन बाउन्स चौकार. या 4 धावांमध्ये संघाची धावसंख्या होत होती 16. तामाणे संघानं अमोलच्या या गोलंदाजीवर वेगाचा फायदा घेतला. प्रत्येक चेंडूला मात्र दिशा दिली. मोठे फटके खेळण्याच्या नादापेक्षा या चेंडूला मात्र दिशा दिली. तो चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय, कधी मिडऑन क्षेत्रामध्ये कधी थर्डमॅन क्षेत्रामध्ये त्या चेंडूला पाडवून दिलं. एक सन्मानक धावसंख्या आपल्या पहिल्या षटकामध्ये नेऊन ठेवली. तामाणे संघानं पहिला षटक हाताळलं. अमोलनं 16 धावा खर्च केल्या. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 12 चेंडू आणि 16 धावा. स्वप्नील कलमजे संघाकडून स्वप्नील त्याचं स्वप्न का असेल या षटकामध्ये, या षटकामध्ये त्यानं जर मेडल हाताळलं, एखाद दुसरी धाव दिली तर संघाला येणाऱ्या काळामध्ये पुढच्या षटकामध्ये चांगलं योगदान देतील. हा चेंडू मात्र जातोय, ट्रॅव्हल होतोय. पंचांनी नो घोषित केलं. हा चेंडू मात्र दिशा नाही, भटकता चेंडू आहे, तो स्क्वेअर होतोय. एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल. फ्री हिट. या फ्रीच्या चेंडू मध्ये फलंदाजाला मात्र एक सुवर्ण संधी असेल. त्या चेंडू मध्ये कशा पद्धतीने फलंदाज मात्र या चेंडूचा समाचार घेतो. हा चेंडू हाताळतो गोलंदाज. हा मात्र चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. सीमारेच्या बाजूला चेंडू जातो वन बाउन्स चौकार. या 4 धावांच्या संघाच्या मध्ये संघ धाव संख्या होते ती 21. पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंचाचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही फलंदाजांना समजून घ्यायचा आहे. चांगल्या पद्धतीनं पंच हाताळत आहेत. एकेकाळी असं पाहायला मिळेल आपली दोन फलंदाज त्या ठिकाणी आले. मला एक आठवण झाली, ज्या वेळेस असोसिएशन असताना गाव ठिकाणी टुर्नामेंट या सामने व्हायचे, त्या ठिकाणी हैदोस असायचा, कोणतेही नियम पाळले जात नव्हते. आज मात्र या 5-6 वर्षांमध्ये असं पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी कोणतीही वादग्रस्त भूमिका नसताना सामने पाहायला मिळत. पुन्हा हातात मात्र चेंडू कशामध्ये ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. या 4 धाव संघाची धावसंख्या होते ती 25 धावा. तामाणे संघ मात्र भारी ठरलाय कलामजे संघासमोर. कलामजे संघासमोर तामाणे संघ मात्र भारी ठरलाय. कलामजे संघाकडून या ठिकाणी एकच बोट घ्यावा लागेल की राज आणि अमोल मात्र चालले तरच फलंदाजी आणि गोलंदाजी होईल का. हा चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्ह होतो, ट्रॅव्हल होतो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण चेंडू चौकार दिसले, एकदा पूर्ण हाना चेंडू सीमा पार चौकार. या 4 धाव संघाची धावसंख्या होते ती 29. 3 धावांची गरज. सामना मात्र दोन षटकामध्ये मात्र पूर्ण होतोय का काय. या चेंडूला मात्र धाडून दिलाय, चेंडू होतोय सीमा पार षटकार. गुडनाथक आणि तमाशादेक असा मात्र हा फटका. चेंडू होतोय सीमा पार षटकार. तामाणे संघाचं हार्दिक अभिनंदन, पराजी संघाचं कौतुक. तामाणे संघाला दुसऱ्या पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. कलमजे संघ मात्र नाराज होतोय, तंबूचा आसरा लागतोय. रातची मात्र खेळी कमी पडली या संघाला. एक 15 ते 20 धावा मात्र या पुन्हा असत्या.